आणि या मैदानावर रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा साई स्पोर्ट्स कट्टा आयोजनाची देखणी स्पर्धा मालवण प्रीमियर लीग पर्व पहिलं. आजचा दिवस देखील पहिला, आजची रात्र देखील पहिली आणि हे पर्व देखील पहिलं आपण अनुभवतोय. लक्ष्मण पुन्हा एकदा सज्ज होईल. चौथ्या षटकाला सुरुवात होते. टॉपेज आपण पाहतोय. सुंदर झेल टिपला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जो संभाव्य धोका होत चाललेला तो पंकज परबला त्या ठिकाणी माघारी परतवलं जातंय. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाने जी कामगिरी दिली होती ती कामगिरी योग्य रीतीने करताना पाहायला मिळतोय. लक्ष्मण मुंडकर नामक गोलंदाज पहिल्या चेंडूवर लक्षात घ्या. श्री साईरत्न वॉरियर्स आपला निर्णय क्षेत्ररक्षण आहे आणि आपण जे आपल्याला नेमून दिलेले डगआउट आहे त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती आहे. सामना लगेच चालू होणार आहे. वेळ दवडली जाणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अगदी हा सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्यांच्या समवेत खेळणारा संघ असेल तो अर्थातच अवनी स्पोर्ट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश वेंगुर्लेकर मॅन फ्रॉम रेवंडी. हा देखील रेवंडीचा खेळाडू आपण पाहतोय. मगाशी जतीन कांबळे आपण पाहिला तो देखील रेवंडीचा. लक्ष्मण मुंडकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी एंडकडून. हा चेंडू फिरकीचा जादूगार आहे. मायाजाळ आपण पाहतोय मैदानावर व्हेरिएशन दाखवतोय आणि आपल्या जादूचं मायाजाळ पसरवतोय तो अर्थातच लक्ष्मण मुंडकर. आणि या मायाजाळामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर माघारी परतवलं पंकज परबला जो सेट फलंदाज होता. आता मात्र पाहिलं तर कुणाल केळुसकर हा सेट खेळाडू आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. बॅटमध्ये आपण पाहिलं जतीन कांबळीच्या विरोधात हल्ले चढवले. यावेळेला देखील आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट बॉटम एंडचा वापर होतोय. सुंदर झेल निखिल परब. आजच्या रात्रीतील 5वा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय निखिलच्या हातामध्ये. निखिलने देखील आज जादू केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 5 झेल टिपलेत आणि आजच्या रात्रीमध्ये अजून किती झेल टिपले जातील सविता ट्रेडर्स संघासाठी ते देखील पाहणं औत्सुक्याचं राहतंय. मैदानावर आल्याच मोठा फटका खेळण्याचा निर्धार बनवला. निर्धार मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरलाय. फलंदाज माघारी परततोय. डगआउटच्या दिशेने मार्गस्थ देखील होतोय निलेश वेंगुर्लेकर मॅन फ्रॉम रेवंडी आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय संगम कदम. सुनील मालवणकरची 3 झेल ज्या खेळाडूने सोडले तो संगम कदम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र संधी आहे. संधीचं सुसंधीमध्ये आणि सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करावं लागेल. एव्हरी क्रायसिस हाईड अ गोल्डन अपॉर्च्युनिटी असं म्हटलं तर प्रत्येक संकटाच्या काळामध्ये एक संधी दडलेली असते आणि ती संधी शोधत त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. जिन हाथों ने जखम दिया है उन हाथों से ही मरम लगाना पडेगा. संगम कदमलाच फलंदाजी करावी लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. पंचांचा निर्णय थर्ड अंपायरकडे आलाय. डिसिजन आहे पेंडिंग. पाहायचं आहे मैदानावर ऑनफिल्ड अंपायर त्या ठिकाणी पंच नितीन जबडे यांनी मागणी केली आहे थर्ड अंपायरकडे. तिसरे पंच टीव्ही अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. ओ हो 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 बॅट यायच्या अगोदरच यष्टीरक्षणाने आपलं काम तमाम करून टाकलंय. संगम कदम वाटलं होतं की या चुकीचा चांगल्या रूपामध्ये फायदा उठवू शकेल मात्र फायदा उठवताना दिसला नाहीये. निश्चितच आजचा दिवस नव्हता. आजची वेळ नव्हती. त्यामुळेच अशा खेळाडूंकडून चूक होत आली आणि ती चूक पुन्हा एकदा मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगलं यष्टीरक्षण मैदानावर सुनील मालवणकर अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ज्याच्या कॅच आपण सोडल्या त्यानेच आपले झेल या ठिकाणी यष्टीचित केलंय. त्यामुळे आलेली संधी न सोडता सुनील मालवणकर यांनी सुवर्ण संधीमध्ये त्याचं रूपांतर केलं गेलंय. हे उदाहरण मैदानावर सेट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
गौरव हिरलेकर. गौरव हिरलेकर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमता आणि गुणवत्ता आज मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावीच लागेल. मैदानावर आपण पाहतोय हळूहळू या सामन्यावर मजबूत पकड कसली जाते. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका केला जातोय. बॉलरच्या डोक्यावरनं आपण पाहतोय मैदानावर लक्ष्मण मोंडकर नावाच्या गोलंदाजाने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे. जोरदार टाळ्या करूयात लक्ष्मण मोंडकर साठी. साई स्पोर्ट्स कट्टा मालवण प्रीमियर लीगतील पहिली विकेट हॅट्रिक. अप्रतिम कामगिरी आपण पाहिली मैदानावर. एक विकेट आपण पाहिली मैदानावर तर झेल पकडला. दुसऱ्या विकेटसाठी सुनील मालवणकर यांनी सुंदर यष्टीरक्षण केलं आणि तिसऱ्या विकेटसाठी देखील झेल टिपला गेलाय. अर्थातच विकेट हॅट्रिक मैदानावर साध्य होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज क्रमांक 9 क्रमांकाचा हा खेळाडू योगेश बालम. मित्रांनो 5 चेंडू समाप्त झालेत. 5 चेंडू 5ही डॉट आहे. त्यामध्ये 3 विकेट आहेत. 4 विकेट आहेत. पहिल्या चेंडूवर देखील विकेट आहे. टाळ्यांचा गजर होतोय. निश्चित आपण पाहतोय लक्ष्मण मोंडकर फिरकीचा जादूगर मायाजाळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू टाकत मेडन हॅट्रिक ओव्हर संपेल का? यस यस आपण पाहतोय मैदानावर लक्ष्मण मोंडकरचं स्वप्न साकार होतंय. मैदानावर मेडन ओव्हर प्लस हॅट्रिक असं आपण हे ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळतंय. मालवण प्रीमियर लीग 2025 या पहिल्या पर्वामधील खेळाडूंना सगळेजण आठवणीत ठेवतील. मात्र लक्ष्मण मोंडकरला आठवणीत ठेवतील. 4 गडी बाद केले, एकही धाव